नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ अजून आलेला नाही आणि उशीर का हे प्रश्न तुमच्या डोक्यात असेल तर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल। थंबनेलवर पण आणि आपलं टायटलवर पण कळालं असेल। तर गायू काय करते इथं तुम्ही बघितलेलं आहे हो, काही तर माप घेते, त्या फ्रॉकला झोपवते, कारण कस्टमरचं ते बघा पा करते, त्याच्यावर माप घेते सगळं, म्हणजे तिचं वाईट आणि तिला वाटतंय मम्मी का घालाय दिना। तर हे आपलं दुसऱ्या बाळांचं आहे, कसं घालाय द्यायचं सांगा। आणि प्रत्येक वेळा गायलाच असतं ना घुमरवर एवढं जीव, घुमर म्हणजे फ्रॉक तिला लय आवडतं। हे टी शर्ट वगैरे बडी मुश्किलनं घालायला होते। तर हे 1 2 हे तिन्ही पण फ्रॉक आहेत ना, मुलगी कशी करते बघा गायू, एकाला ठेवलं परत दुसऱ्याला ठेवलं, तिला वाटतं माझंच आहे। आणि त्यासाठी ना आता ती दिलं मी एका रूममध्ये बंद केलं गायूला। आणि त्या ताई मनीषा ताई आहेत आपल्या मराठी, त्यांना बाहेर जायचं म्हणजे पोस्टिंग घरीच गेल्यात त्या, तर शिवून त्यांनी ड्रेस माझ्याकडून, त्यांचा ब्लाऊज आणि हे 3 मुलींचे फ्रॉक साडीचे शिवून घेऊन गेले। आणि तो ग्रीन कलरचा फ्रॉक आहे ना, तो मी हा ना तुम्हाला दाखवते, हा ग्रीन बघा, हा ग्रीन कलरचा फ्रॉक आहे, हा मी ब्लाऊज पीसपासून शिवलेत। आणि ह्या 2 आहेत ना ब्लू आणि हा राणी कलर, ह्या साडीपासून। तर गायीसाठी शिवण्यासाठी का नाही त्याने जिद्दच केली, म्हणून एका रूममध्ये बंद करून त्या मुलींचे मी फ्रॉक देऊन टाकले ताईंना आणि काहींचे कपडे वगैरे। मग ती रडायला लागली, घुमर पेना दो कुठं आहेत, त्याला लाडी गुडी करून आपण हे केलं। परत म्हणायला लागली सेम टू सेम। मी पण विचार केला चला कधी दुखवली नाही तिला, आणि तिला लय जीव आहे त्या घुमरवर, घुमर म्हणजे फ्रॉक। तर चला मी आता सेम टू सेम कॉपी करायची म्हणजे विचार केला की भाई चला थोडेफार त्याला 2 कलरमध्ये शिवायचं म्हणलं की आता कुठून कपडा, माझ्यापेक्षा असे खूप सारे कपडे आहेत, पण गायीची पण आता तिला घेर पाहिजे असतो ना, हा साडी अर्धी साडीचा आहे। तर चला मी गायूला सेम टू सेम शिवत आहे आणि कसा शिवला गायूला आपल्या ह्या कपड्यापासून ड्रेस बनवणार आहे। ह्यो आणि ह्यो छोटे छोटे तुकडे आहेत, बघू आता कसं बनणार आहे तुम्हाला सांगते। ती नाही वेताईंचं मुलीचं बघून का नाही ती लईच जिद्द करते आणि पिलू पण करत होते। मग ह्यो कपडा खूप नवीन आहे पण खूप दिवसाचा माझ्यापाशी, तर मी म्हटलं चला ह्याचा शिवून टाकू, कारण मी ह्याच्यामध्ये माझ्यासाठी पटियाला वगैरे शिवायचे। तर हे अस्तर आहे, ठीक आहे, आणि हा म्हणजे स्ट्रीपवाला आपल्याला बनवायचा आहे तर काहीतरी, आणि हे खालचा घेर येईल आणि ह्यो वरचा म्हणजे ब्लाऊज येईल ह्याचा गायूचा। तर गळा वगैरे कसा बनवणार आहे तुम्हाला सांगते, थोडंसं आयडिया देते। हे का हे स्ट्रीप आहे, असा ब्लाऊज बनवला, ठीक आहे। हे बॅक नेक होईल, बॅक नेकचं एक हुक लागेल, झिप केलं असतं। आणि हे मी थोडंसं अजून शिवलेलं नाही आहे अजून अस्तर, आणि अस्तर गुलाबीचा लावलेला आहे, ह्याला हिरवा नाही लावला। आणि हे थोडंसं ना वर बघा स्ट्रीप अशी मी दिलेली आहे गायूराणीसाठी। ह्याला थोडंसं कसं आयडिया लावून करते, थोडंसं आयडिया लावायचा प्रयत्न चाललेला आहे। गळा बघू आता, हे फ्रंट पार्ट आहे समोरचा, तर ह्याला बघू की आता कसं शिवायचं, ठीक आहे। गायूराणी झोपलेली आहे, तिला सरप्राईज द्यायचा आहे आपल्याला। तर हे बघू शकता, एका हातात मी मोबाईल पकडलाय, तुम्हाला थोडीशी उठली नाही अजून गायू आपली। थोडा गळा बघून घेऊया का आपण। तर गायूराणीचा आपला गळा समोरचा हे असा आहे, तुम्ही बघू शकता, पाठीमागचा असा आहे। तुला की आयब्रो बन गया आहे। तर हे बघा ते स्ट्रीप आहे गायूराणीसाठी, हे फ्रील बनवण्यासाठी आपण स्ट्रीप बनवून घेतलेले आहेत। आता फ्रील कुठं लावायचे हे सांगते। फ्रील लावायचे खांद्यावर फक्त, आणि हे 2 स्ट्रीप मी बनवून घेतलेले आहेत आणि इंटरलॉक करून घेतलेलं आहे साईडला, जेणेकरून गाईचा जे टोचल या 2 डबल टेबल मारलेत मी 2 3 वेळा। हे काही बघू शकता झिगझॅग इंटरलॉक करून घेतले, कारण झिगझॅगवाला हे केल्यानंतर का नाही तर थोडंसं अजून राहिले बघा, म्हणजे धागा निघण्यासारखा दिसला तर तुरंत मी त्याला शिलाई मारत आहे, कारण का गायूला माझ्या टोचूनी आणि डबल फोल्ड करून केलं की डबल फोल्ड केलेलं आहे, ठीक आहे। हे का बंद बाजू अशी आहे, बंद बाजू आपल्याला बाहेर ठेवायची आहे आता। आणि आता फ्रील कुठं लावायचं असं वाटत असेल ना, तर तुम्हाला सांगते, फ्रील इथे शोल्डरवर, ठीक आहे। गायूचा फायनली ड्रेस शिवून रेडी झालेला आहे, हो का पाठीमागचा भाग आहे, दिसतोय का, पिलू पॅक करते तिथे
तर मेरा हाथ दर्द हो रहा है। कैसे कर लिया था, कब कर लिया था? क्या बाथरूम में पहले उंगली फंस गई, यहाँ पे गेट बंद करने गई, कूलर सोचा कूलर ऑन करके फिर गेट बंद करूंगी, यहाँ पे ऐसे फंस गया। कोण सा डर गई होगी बघा, पिलू हात घालून घेतलाय, पूर्ण हात लाल झालेला आहे. तर गाई बघा खुशीने पागल झाल्या, जिद्दीनं. एवढी जिद्दी मुलगी की तिनं आज तिची जिद्द पूर्ण केली. पाठीमागचा पाट आहे आणि हा फ्रंट हो का. तर मी उचलून दाखवते. आणि हे फ्रील आहेत असे राणी कलरचे मी केलेत. एक दिवसात हे बघा. आणि हे जे बंद केले समोर, ह्याचा बेल्ट लावला आणि अस्तर हा असा तर मग ते आता पुसाई म्हणते. तुम्ही पण ऐका तिच्या तोंडाने हो का. चला तुम्हाला दाखवते. इतका सुंदर वाटतोय का नाही हा ना. एक मिनिट. तर ऑनलाईन भेटेल का ग ताई, शिवून भेट म्हणायला लागलेत आता. तर ताई वगैरे खूप छान आहे, खूप छान जमलेला आहे, खूप छान वाटतोय गायचा फ्रॉक. हे पाठीमागचा हे आहे ना, हे बंद मी जो हे आहे ना फ्री ते जे मी इथं ठेवले प्लेटाचे. हा समोरचा पाट आहे. तर हे मेहंदी कलरची बटन आहेत. तर हे बघू शकता इथं पण मेहंदी कलरचं आता घालायला बघा गाई. ठीक आहे. तर ऑनलाईन शिवून कपडे कमेंट पण आहेत काल. ऑनलाइन फ्रॉक, ऑनलाइन ब्लाउज. क्या तुम गए? मेरा दुपट्टा पकड़ा मैंने उसे. गिर जाएगा. पहले हाथ तोड़ लिए ना तेरा तू. बघितली का कोणी मारा था हा. ती पडली असती ना, पायावर पाय चालवला पडून म्हणून असं फिरून पकडलं का ते लागलंच आता. तर बघा आवडलं का नाही नक्की सांगा. गाईचा फ्रॉक हे बघा बटन असे गाय घालून आता लगेच बघा टाटा केलंय बरं का. जुगाड केलंय मी. जुगाड माझा कसा वाटला नक्की सांगा. एक मी तुम्हाला काय सांगू, कूलर फॅन जबरदस्त चालू आहे हवा, त्यामुळं का नाही काय मला सांगता येईना झालंय. पण जुगाड आपण केलेला आहे. कपडा इथं कमी पडला होता तर मी असे नाजूक बंद बांधले. पिलू क्यों कर रही है बता, तू तो गिर गई है, उसको गिरा देगी ना. तर हे मी असे जुगाड केलेत. हे आहे तुम्हाला सगळं माहिती दिलेली आहे कशाचं पार्ट आहे. हे बघा बटणं, हे एकदम घातल्यावर व्यवस्थित बसलेलं छापून. गायू थांबणं झाले. गायूला मी आता फिनिशिंग करून घालते म्हटलं तरी ऐकणं झाले. पण गायूला खूप छान बसलेलं आहे. तर चला सेम टू सेम तशीच कॉपी मी शिवलेली आहे फ्रॉकची. तर आवडला असेल नक्की लाईक करा. उशीर व्हिडिओ टाकलाय ह्याच्यासाठी, आत्ता बनवून टाकते मी. ठीक आहे. ड्रेस शिवल्यानंतर टाकते गायूचा. नक्की सांगा. गायूने शेवटी आईचं बघा तिला मानलं म्हणजे मानलंच पाहिजे गायूला. शेवटी सेम टू सेम तिनं शिवायलाच लावला ड्रेस. आणि हा मी ह्याचा शिवला आहे ग्रीन कलरचा फ्रॉक ब्लाऊजच्या पीसचा. हा साडीचा आहे आणि राणी कलर आहे तो पण साडीचा आहे. आणि हा आहे ना आपल्याला म्हणजे शिवून माझे कपडे वाचलेली का नाही जम्मूमध्ये माझ्या कपड्यातले ते कपड्याचा हा ड्रेस आहे. तर गायूला मानले पाहिजे. सेम टू सेम शिवला आहे. आणि आहे का नाही कॉपी नक्की सांगा. ऑनलाईनबद्दल खूप सारे मेसेज कमेंट यायला लागले. ताई तू फ्रॉक तुझ्याकडून ब्लाऊज शिवून पाहिजे. ती लवकरच सांगते तुम्हाला ऑनलाईन कसं शिवून भेटेल माझ्याकडून. तर ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी प्रॉपर सेम गायूवर हा कलर कसा दिसेल हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आणि सेम टू सेम शिवलाय का नाही हे पण सांगा.